सर बातमी बघूयात। महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यातली लढत अखेर टळलेली आहे, कारण अजित पवार आणि मुरलीधर मोहोळ यांच्यामध्ये मतदानाआधीच समझोता झालाय। दादा विरुद्ध मोहोळ हाय व्होल्टेज लढत टळली। ऑलिम्पिक असोसिएशन अध्यक्षपदी अजित दादाच, अजित पवार आणि मोहोळांमध्ये समझोता। महायुतीतल्या हाय व्होल्टेज संघर्षाला फाटा। मागील आठवड्याभरापासून चर्चेत असलेल्या महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अखेर समझोता झाला। महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष अजित पवार यांच्या 3 टर्मच्या सत्तेला सुरुंग लावण्यासाठी भाजपनं कंबर कसली। अजित पवार यांच्या विरोधात उभ्या ठाकलेल्या केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळांसाठी अमित शहा आग्रही होते। मुंबई दौऱ्यात अमित शहांनी तसे आदेश दिल्यानं फडणवीसांनी मोहोळांचा विजय निश्चित करण्यासाठी भेटीगाठी सुरू केलेल्या होत्या। क्रीडा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेत मोहोळ यांच्यासाठी जोरदार लॉबिंग करण्यात आलेलं, पण शुक्रवारी दिल्लीत या संदर्भात दोन्ही गटातील उच्च पदस्थांची बैठक झाली, ज्यात मोहोळांच्या माघारीवर शिक्कामोर्तब झालं। एक नक्की आहे की याच्यामध्ये कुठल्याही राजकीय पद्धतीनं ऑलिम्पिक असोसिएशनच्या निवडणुकीकडे पाहू नये। अजितदादा असतील, मी असेल, बाकी आमचे सगळे त्याच्यामध्ये असलेले क्रीडा संघटनेचे प्रतिनिधी असतील, माननीय देवेंद्रजींनी याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि याच्यामध्ये अजितदादा आम्ही सगळ्यांनी बसून काल हा निर्णय केला की ही निवडणूक ही बिनविरोध करायची आहे, कुठलीही निवडणूक होणार नाही। भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी दोघेही सत्तेत आहेत। अशा वेळी दोन दिग्गज नेते एकमेकांविरोधात लढणं यातून चुकीचा संदेश जात होता। त्यामुळे आता उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या निवडणुकीपूर्वीच समझोता घडवून आणण्यात आला, ज्यानुसार आता अध्यक्षपदाच्या एकूण कार्यकाळात अर्धा कार्यकाळ दोघांना मिळणार आहे। म्हणजे अजित पवार आणि मुरलीधर मोहोळ यांना प्रत्येकी 2-2 वर्ष अध्यक्षपद मिळेल। निवडणुकीपूर्वी मित्रपक्षांशी समझोता झाल्यानं अजित पवारांच्या अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा झाला। तटकरी हे दिल्लीला गेले आणि दिल्लीला अमित शहाजीची बैठक करून हे निवडणूक होऊ नये या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केला। मुख्यमंत्र्याला अमितजी यांचा फोन आला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली आणि यामध्ये नवीन तोडगा काढला। 2 वर्षासाठी अजितदादा अध्यक्ष राहील, 2 वर्षानंतर, कारण 4 वर्षाची टर्म राहील, त्याच्यात 2 वर्षानंतर मुरली मोहोळ हे अध्यक्ष राहील। खरं तर ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदाची निवडणूक जाहीर झाल्यानंतर दोघांपैकी एक जण माघार घेईल अशी अपेक्षा होती, पण अजित पवार आणि मुरलीधर मोहोळ दोघांनीही अध्यक्षपदाचा आग्रह लावून धरत निवडणूक प्रतिष्ठेची बनवली। पण उशिरा का होईना आता महायुतीत तोडगा निघालाय, पण यात भाजपची सरशी झाल्याची चर्चा आहे। कारण 2 वर्षानंतर का होईना ठरल्याप्रमाणे अजित पवारांना अध्यक्षपदावरून पायउतार व्हावं लागणार आहे। शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।